श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगले इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर येत्या 2 एप्रिल 2026 वार आहे गुरुवार. या दिवशी आलेली आहे हनुमान जयंती. चैत्र पौर्णिमेला म्हणजे चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथी ही हनुमान जयंती साजरी केली जाते. या जयंतीला हनुमानांचा जन्म झाला होता म्हणून या दिवशी हनुमान जयंती साजरी केली जाते. दरवर्षी चैत्र महिन्यातील पौर्णिमा तिथीला रामभक्त हनुमानांची जयंती साजरी केली जाते. धार्मिक आणि पौराणिक मान्यतेनुसार याच दिवशी श्री हनुमानांचा जन्म झाला होता. भारतासह जगभरात मोठ्या श्रद्धेने भाविक त्यांची पूजा करतात. पुराणानुसार हनुमानांची कृपा लाभली तर व्यक्तीच्या आयुष्यातील सगळ्या अडीअडचणी, संकट आणि नकारात्मक शक्ती दूर व्हायला मदत होते. प्रभू श्रीरामांनाही त्यांच्या पराक्रमामुळे, भक्तीमुळे आणि निष्ठेमुळे संकटावर मात करता आली असं मानलं जातं. म्हणूनच हनुमान जयंती हा दिवस अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो. 2026 मधील म्हणजेच यावर्षी हनुमान जयंती 2 एप्रिल रोजी साजरी केली जाणार आहे. वैदिक पंचांगानुसार चैत्र पौर्णिमा तिथी 1 एप्रिल रोजी सकाळी 7:06 सुरू होत आहे आणि 2 एप्रिल रोजी 7:41 समाप्त होत आहे. परंतु परंपरेनुसार 2 एप्रिलला हनुमान जयंती साजरी केली जाणार आहे. हनुमानांचा जन्म सूर्योदयाच्या काळात झाल्याने आपला दिवस ब्रह्ममुहूर्ताला म्हणजेच आपण सकाळी लवकर उठायचं आहे. स्वच्छ स्नान, अंघोळ करून देवघरातील देवांची विधिवत पूजा करून आपल्याला हनुमानांच्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि हनुमानांची विधिवत पूजा अर्चा आपल्याला करायची आहे. तर पहा, आपल्याला या दिवशी हनुमानांची विशेष पूजा करायची आहे. त्याचबरोबर या दिवशी पौर्णिमा तिथी आहे, त्यामुळे या दिवशी माता लक्ष्मीची पूजा अर्चा देखील आपल्याला करायची आहे. त्याचबरोबर काही प्रभावी उपाय जर आपण या दिवशी केले, चैत्र पौर्णिमेला आपण काही प्रभावी उपाय जर केले तर त्याचे फळ आपल्याला अगदी पटकन मिळते. आणि म्हणूनच आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी, आपल्या जीवनातील अडीअडचणी दूर होण्यासाठी आपल्याला आंब्यांच्या पानांचा हा एक प्रभावी उपाय अवश्य करायचा आहे. जर आपण आंब्यांच्या पानांचा हा प्रभावी उपाय जर केला तर आपल्या जीवनातील सर्व दोष, अडचणी, संकट, नकारात्मकता दूर होऊन आपली भरभरून प्रगती व्हायला सुरुवात होईल. 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट 24 तासामध्ये आपल्या घरातील इडापिडा, नजरबाधा, शत्रुबाधा संपून जाईल आणि आपल्या घराची प्रगती व्हायला सुरुवात होईल. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे याबद्दलचीच आज आपण माहिती पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही पुढे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये जय श्रीराम लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा. तर पहा, 2 एप्रिल 2026 वार गुरुवार या दिवशी हनुमान जयंती आलेली आहे. चैत्र शुक्ल पक्षातील पौर्णिमेला ही जयंती साजरी केली जाते आणि याच दिवशी माता लक्ष्मीची पूजा देखील आपण करायची आहे. तर हा जो उपाय मी तुम्हाला सांगत आहे तर हा उपाय सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा तुम्ही करू शकता. ज्योतिषशास्त्रामध्ये आंब्यांच्या पानांचे अनन्यसाधारण महत्त्व सांगितलं गेलेलं आहे. आपल्या जीवनातील अडीअडचणी दूर करून आपल्या भाग्य उजळण्याशिवाय वास्तुदोष देखील दूर करण्यासाठी आंब्याच्या पानांचा खूप अधिक प्रमाणामध्ये वापर केला जातो. आंब्यांच्या पानांचा आपल्या घरामध्ये उपाय केल्याने व्यक्ती कर्ज आणि इतर संकटातून मुक्त होतो. आणि म्हणूनच जर तुमची घराची प्रगती होत नसेल, तुमच्या पतीची प्रगती होत नसेल, तुमच्या मुलांची प्रगती होत नसेल तर अत्यंत प्रभावशाली हा उपाय अवश्य करा. आपल्या घरामध्ये जर वास्तुदोष असेल तर घरामध्ये नवरा बायकोंचं पटत नाही, सतत वादविवाद, क्लेश, कलह यासारख्या गोष्टी घडतात. त्याचबरोबर घरामध्ये आजारपण असेल आणि एक व्यक्ती आजारी पडली की लगेच दुसरी पडते, दुसरी पडली की लगेच तिसरी पडते आणि घरातील पैसा हा आजारपणातच निघून जातो. घरामध्ये आर्थिक समस्या निर्माण झालेली आहे. घरातील पैसा हा कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातून बाहेर निघून जातो आणि घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नसेल
आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचं शुभ कार्य घडून येत नसेल, आपल्या घरातील मोठे मुलं आहेत परंतु त्यांचा विवाह जुळत नसेल, मुलं हे लग्न झालेली आहेत परंतु त्यांना संतान प्राप्ती होत नसेल, अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असेल, तर तुम्ही हा एक उपाय अवश्य करा. तर तुमच्या जीवनातील सर्व अडीअडचणी दूर होण्यासाठी, तुमची प्रगती होण्यासाठी, तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी, तुमची कर्जातून मुक्त होण्यासाठी तुम्हाला हा उपाय या चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंतीला अवश्य करायचा आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला आंब्यांची 11 पानं घेऊन यायची आहेत. आता ही आंब्याची पानं आणताना कुठेही खराब झालेली, तुटलेली, फुटलेली आणायची नाही. चांगलीच आणायची आहेत, स्वच्छ पाण्याने धुवून काढायचे आहे, पुसायचे आहेत आणि या 11 पानांचं एक तोरण तुम्हाला बनवायचं आहे. आंब्यांच्या पानांचं एक तोरण तुम्हाला एका धाग्यामध्ये, पांढरा धागा असेल, लाल धागा असेल, त्यामध्ये बांधायचे आहेत आणि ते तोरण बनवायचं आहे. आणि त्यावरती तुम्हाला लाल कुंकवाच्या साह्याने, कुंकवामध्ये तुम्हाला थोडंसं पाणी टाकायचं आहे, पेस्ट करायचे आहे आणि त्या प्रत्येक पानावरती श्रीराम असं तुम्हाला लिहायचं आहे. आणि ती पानं तुमच्या घराचा मुख्य दरवाजाची जी चौकट आहे त्यावरती तुम्हाला हे तोरण बांधायचं आहे. असं तोरण जर तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य चौकटीला जर लावलं तर तुमच्या घरातील जी नकारात्मकता आहे, वाईट शक्ती आहे, तर ती घरातून बाहेर निघून जाईल आणि तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. आपल्या घरामधली जी काही वाईट शक्ती आहे ती बाहेर जाईल आणि बाहेरून जर काही नकारात्मकता असेल तर ती घराच्या आतमध्ये प्रवेश करणार नाही. आपल्या घरामध्ये जर अलक्ष्मी असेल तर लक्ष्मी आपल्या घरामध्ये कधीच प्रवेश करत नाही. म्हणून हे तोरण जर आपण आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती लावलं तर घरातील अलक्ष्मी घराच्या बाहेर निघून जाईल आणि माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये प्रवेश करेल. आता बघा, आपण हे तोरण तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती जेव्हा लावणार आहात त्यावेळेस ते 2च दिवस तुम्हाला ठेवायचं आहे. नंतर वाळल्याच्या नंतर ते जास्त दिवस म्हणजे 2 दिवसाच्या वर तुम्हाला ते तुमच्या दरवाजावरती ठेवायचं नाही. ते लगेच तुम्हाला काढून टाकायचं आहे, कारण सुकलेल्या तोरणामध्ये जास्त नकारात्मकता प्रवेश करत असते. म्हणून जोपर्यंत ते ओलं आहे 2 दिवस तुम्हाला फक्त ठेवायचं आहे आणि नंतर काढून निर्माल्यामध्ये टाकायचं आहे. तसेच तुमचा व्यवसाय हा व्यवस्थित चालत नाही, तुम्हाला हवं तसं इन्कम मिळत नसेल, त्याचबरोबर तुमच्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या गोष्टी ह्या चांगल्या घडत नसतील, तुमचं कोणतंही महत्त्वाचं काम पूर्ण होत नसेल, तर तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला घरामध्ये जर आर्थिक अडचणी आहेत, पैशांच्या अडचणी आहेत, तर 11 आंब्याची पानं घ्यायची आहेत, ती स्वच्छ धुवून काढायची आहेत. ती पानं एकावर एक तुम्हाला ठेवायची आहेत. पांढऱ्या धाग्याने ती पानं तुम्हाला बांधायची आहेत आणि त्यानंतर त्या पानांचे जे समोरचे शेंटे आहेत तर ते तुम्हाला मधामध्ये बुडवायचे आहेत. आणि हे पानं घेऊन तुम्हाला जायचं आहे महादेवाच्या मंदिरामध्ये. महादेवाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर 1 लोटा पाणी घेऊन जायचं आहे. महादेवांच्या पिंडीवरती ते पाणी तुम्हाला अर्पण करायचं आहे. त्यानंतर ही जी पानं आहेत तर ती तुम्हाला महादेवाच्या पिंडीवरती जिथे अशोक सुंदरीची जागा असते त्या ठिकाणी अर्पण करायची आहेत. अर्पण केल्याच्या नंतर तुमची जी काही इच्छा आहे, जी काही आर्थिक समस्या आहे ती दूर होण्यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि तुमची जी काही इच्छा आहे ती मनोमन तुम्हाला व्यक्त करायची आहे. हे ज्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीने पानं अशोक सुंदरीच्या जागेवरती अर्पण करता तेव्हा पैशासंबंधित सर्व अडीअडचणी दूर होतात. आता उद्या म्हणजेच 2 एप्रिलला हनुमान जयंती आहे आणि या दिवशी तुमच्या जीवनातील जे काही अडीअडचणी, दोष, संकट दूर होण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला 11 आंब्याची पानं परत तुम्हाला घ्यायची आहेत आणि ही पानं तुम्हाला स्वच्छ धुवून काढायची आहेत आणि त्यावरती शेंदुराने किंवा कुंकवाने श्रीराम असं लिहायचं आहे. प्रत्येक पानावरती श्रीराम असं लिहायचं. ही पानं एकावर एक तुम्हाला ठेवायची आहे. अशी 11 आंब्याची पानं एकावर एक ठेवून तुम्हाला हनुमानांना अर्पण करायचे आहेत. असं केल्याने तुमच्या आयुष्यातील जे काही शत्रू आहे, जे काही तुम्हाला त्रास देत आहे त्यांचा नायनाट होऊन जाईल. जर तुम्हाला कुणाचा शत्रू त्रास असेल तर तो शत्रू त्रास दूर होण्यासाठी, नकारात्मकता दूर होण्यासाठी, घरातील अडीअडचणी दूर होण्यासाठी असे आंब्याची 11 पानं तुम्हाला हनुमानांना या दिवशी अर्पण करायचे आहेत. अशा पद्धतीने तुम्हाला हा एक प्रभावी उपाय देखील करायचा आहे.
त्याचबरोबर तुमच्या जीवनामध्ये सतत अडीअडचणी येत आहेत, नेहमी तुम्हाला संकटांचा सामना करावा लागत असेल, तुम्हाला कोणत्याही गोष्टीमध्ये यश मिळत नसेल, तर तुम्हाला रोज आंब्याच्या झाडाला पाणी अर्पण करायचं आहे. रोज तुम्हाला आंब्याच्या झाडांना पाणी अर्पण करायचं आहे आणि आंब्याच्या झाडाला हात लावून नमस्कार करून तुमची जी काही इच्छा आहे ती व्यक्त करायची आहे. असं केल्याने तुमचे प्रत्येक काम हे पूर्ण होते, म्हणजे तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळते. तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.